नमस्कार मंडळी, तर आजच्या रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे संडे स्पेशल, तर त्यासाठी आज मी बनवलेत ब्रेड पॅटीस। तर रेसिपीला सुरुवात करते। इथे मी 6-7 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे, ते शिजवून घेतलेले आहेत। आणि इथे मी ठेचा घेतलेले, त्याच्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरं हे घेऊन याचा ठेचा बनवलेला आहे। आता इथे काय केले, मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला भाजी तयार करायची आहे, तर तेलामध्ये मी पहिले हा ठेचा टाकलेला आहे। इथे मोहरी पण टाकू शकता तुम्ही, मी मोहरीचा वापर नाही केला कारण मुलं मोहरी खात नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मोहरी। आणि ठेचा टाकलाय, ठेचा टाकून फ्राय करून झाले आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। हे स्मॅश केलेले बटाटे हे ठेच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे, चांगलं परतून घ्यायचं आहे। मीठ घालायचंय चवीनुसार। छानपैकी मिक्स करून घ्या, ठेचा सगळीकडे बटाट्याला लागला पाहिजे। हे बघा कसं दिसते, मी दाखवले तुम्हाला। पूर्ण ठेचा बटाट्याच्या भाजीला पूर्ण लागलेला आहे। कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही आपली भाजी रेडी झालेली आहे। आता इकडे काय करायचं आहे, आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचे आहेत असे क्रॉस। आता याला आपण ही भाजी लावून घ्यायची आहे, ब्रेडला सारखी भाजी लावून घ्यायची। कोपऱ्यांना पण व्यवस्थित भाजी लावून घ्यायची, कारण कधी कधी हे कोपरे असेच राहतात आणि तिथे नुसतं ब्रेड खायला लागतं। भाजी व्यवस्थित लागली का पॅटीस खायला पण छान लागतंय। आता इथे मी बेसन पीठ घेतलेले, मीठ घातलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हा बॅटर तयार करायचा आहे। छानपैकी बॅटर तयार करायचा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही। आता काय करायचं, आपल्याला तेल तापत ठेवायचे आणि इथे ब्रेड पॅटीस बनवलेले आहे ते पिठात बुडवून अलगद तेलामध्ये सोडा, नाहीतर तेल अंगावर उडेल, स्वतःची काळजी घ्या। हे ब्रेड पॅटीस मी तेलामध्ये सोडलेले आहेत। असेच पुढचे पॅटीस मी बनवून घेतलेले आहेत आणि आपली ब्रेड पॅटीस रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ही ब्रेड पॅटीस रेसिपी? जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।